या पाऊस यायला सुरुवात झाली. याला मी उन्हाळा म्हणवा की पावसाळा म्हणवा मला तेच कळत नाही. तर मग सर्वात पहिले वरती कपडे वाळत टाकलेले होते, तर ते कपडे मी काढून आणले. त्याच्यामध्ये विजेचा खांबा होता, त्याच्यात काहीतरी वीज कडकडली. तर मला 100% गॅरंटी होती की लाईट ही जाणारच. त्या पहिले मी ही चार्जिंग बॅटरी करूनच ठेवलेली होती, कारण मी रोज हिला थोडी थोडी चार्जिंग करून ठेवते, कारण कधी उपयोगात येईल हे सांगता येणार नाही. म्हणून मी खाली आली. खाली बघते काय पूर्ण घरात अंधार झालेलं होतं, मला काहीच दिसत नव्हतं. त्याच्यानंतर मी बॅटरी शोधली आणि नंतर ती बॅटरी चालू केली. चालू केल्यानंतर मी सर्वात पहिले दिवाबत्ती करून घेतली आणि काडीशपेटी मला सापडत नव्हती, तर ती काडीशपेटी सापडवली आणि त्याच्यानंतर मी दिवाबत्ती करून घेतली. तर बघा, हे माझं आहे अगरबत्तीचं स्टँड. तुम्हाला आवडलं का? तर मी हे 2 दिवसापूर्वीच विकत आणलेलं होतं, कारण याची रक्षणा आजूबाजू पडत होती आणि ती पायदळी पण येत होती आणि झाडलंही जात होती. तर ही रक्षा याच्यातच पडती, बाहेर कुठं आजूबाजूला पडत नाही. आणि धूर पण बघा, याच्या आजूबाजूला होल असतात, तर धूर अगदी त्या होलमधून छान असे पूर्ण घरात पण पसरतात. एकच ठिकाणी धूर हा पसरत नाही. तर बघा, असं अगरबत्तीचं स्टँड आहे. तुम्हाला आवडलं का नाही तर नक्की सांगा. तर बघा, मी देवाला पण दिवाबत्ती केली आहे, तुळशीला पण दिवाबत्ती केलेली आहे, कारण संध्याकाळचा 7:30चा टाईम झालेला आहे. तर तुळशीला पण मी अशा प्रकारे दिवाबत्ती केलेली आहे. आता घरात तर झालेला आहे अंधार, मला व्हिडिओ पण करता येत नव्हता आणि घरातले काही कामं पण करता येत नव्हते. तर म्हटलं काय करायचं, तर काहीतरी जुगाड लावला. म्हटलं चला काहीतरी आपण तर म्हटलं चला टाईम तर कटवायचाच आहे. तर मी जुडो खेळायला बसली. बाजूची एक मैत्रीण होती, तिला पण घेतलं, मी पण घेतली आणि दोघी आम्ही असं जुडो खेळायला बसलो. तर जुडो खेळता खेळता अशी मजाकमध्ये केव्हाच टाईम पुढं निघून गेला कळाला नाही आणि त्याच्यातल्या त्याच्यात लाईट पटकन येऊन गेली. तर म्हटलं चला गेम तर खेळायचाच आहे, याला आता आपण पूर्ण संपवूया. काही जास्त वेळ नव्हता, थोडासाच बाकी होता. तर बघा, अशा प्रकारे आम्ही गेम पण संपवला, आमचा टाईमपास पण झाला आणि त्याच्यामध्ये लाईटही आली आणि शेवटी फायनली मी जिंकली. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण जेव्हा जिंकतो ना, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर बघा, मी जिंकली मस्त आणि टाळीवर टाळी घेतली. त्याच्यामध्ये एकदम बाहेरचा कडकडाट आवाज येत होता. तर म्हटलं चला काहीतरी आलंय बघूया. तर बाहेर बघते तर काय, अशी छान अशी मिरवणूक आलेली होती, कारण आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तर हनुमान जयंती आलेली होती, तर ती पण मी बघण्यास सुरुवात केली. खूप छान गर्दी होती. जो तो आपल्या आपल्या धूनमध्ये नाचत होतं. इकडं बायांचा ग्रुप वेगळा होता, तिकडं माणसांचा ग्रुप वेगळा होता. आणि बघा, जो तो आपल्या आपल्या धूनमध्ये मस्त रंगीबेरंगी डोक्यावर टोपी घातलेली होती आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं हनुमान जयंती. त्याच्यावर लिहिलेलं होतं जय श्रीराम. असं हनुमान जयंती साजरा झाली. आणि बघा, पूर्ण रोडावर अशी गर्दीच गर्दी आहे. मस्त डीजे लावलेला आहे, जो तो आपल्या धूनमध्ये राम भक्त होऊन नाचत आहे, हनुमान भक्त होऊन नाचत आहे. माणसांचा ग्रुप वेगळा आहे, बायांचा ग्रुप वेगळा आहे. एकदम सजून सर्व आपला आपला दिवस हा हनुमान जयंतीचा साजरा करत आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या प्रकारे. आणि त्याच्यामध्ये बघा, हा भालू होता. तर खूप जवळून तर बघितलं तर खूप भीती वाटत. त्याच्या बाजूला हा बघशाल तुम्ही, तर हा तात्या विंचू होता, जो आपण टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये बघत होतो. तो हा त्याला तुम्ही लक्ष्मणकांत बेर्डे यांच्या पिक्चरमध्ये बघितलेलं होतं. आता तात्या विंचू होता. त्याच्यासोबत बरेच पोरं मजाक करत होते, म्हणजे त्यांच्यासोबत नाचत होते, कोणी कोणी त्यांच्यासोबत सेल्फीही काढत होती. तर बघा, हनुमान जयंतीच्या दिवशी असे छान असे ते डेकोरेशन पण त्यांनी ठेवलेले होते आणि लहानांसोबत मोठ्यांना बी त्याचा आनंद घेता आला. मस्त सेल्फी वगैरे पण घेता आली. आणि अशा प्रकारे हनुमान जयंती साजरा झाली. माझा आजचा दिवस पण साजरा झाला आणि छान प्रकारे असा थंडावा पण सर्वीकडे पसरला, कारण सर्वीकडे पाऊसच पाऊस होता. रोड पण छान भिजलेला होता आणि त्याच्यामध्ये जबरदस्त ही हनुमान जयंती पण साजरी झाली आणि छान अशी मिरवणूक पण झाली. आणि माझा टाईम पण गेला आणि छान असं थोडंसं आम्ही लुडो पण खेळलं आणि मी नंबर 1 आली. आणि असा आजचा दिवस गेला. तर कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा.